राम राम मंडळी, मी बापू हटकर आणि तुम्ही देखील आहात बापू हटकर प्रस्तुत खानदेश दर्शन यूट्यूब चॅनल. आजना या भागमा मी खानदेशी साहित्यिकबद्दल तुम्हाला बोलतो. दुनियामा घण मोठमोठला साहित्यिक होय झाले, खानदेशना साहित्यिक त्यासनापैकी एक आहेत. म्हणजे रामायण महाभारत आई सूर्यचंद्र तवलगून राहाय त्यांना लेखक दोन्ही खानदेशी पटस का पहिला एपिसोडमा मी सांग वालझिरी चाळीसगावमा वाल्या कोळ्यानं जन्म व्हायले त्यांनी रामायण लिखले. व्यासना जन्म सुद्धा खानदेशना. त्यांनी जन्मनी कथा अशी आहे की त्यांना जन्म एक बांबूना बनम व्हायले. आता आपल्याकडे आयराणी भाषामा बांबूले यवय म्हणतस. आता यावल जडे त्या गावमा पहिले जंगल होतं तडे यवय न बन होतं. यवय आयराणीमा बांबूले यवय म्हणतस. यवय म्हणजे यावल तडे यवयनं भेट होतं. त्या भेटमा त्यांना जन्म व्हायला म्हणजे सण त्याले बास व्यास म्हणतात. म्हणजे टोकरे कोळी बांबू त्यांना नावमाच व्यास म्हणजे बास म्हणजे बांबू म्हणजे यवय टोकर. वाल्या कोळी बी टोकरे कोळी खानदेशना. टोकरे कोळी आईजात खानदेश माझे. वेळू म्हणजे वेल्लू बांबू वेळू वेल्लू आणि त्या वेल्लूना वाल्या आणि वाल्याना वाल्मी. ते यावलमा हडकाई खडकाई नद्या आहेत दोन. या नदीसना संगमवर त्यांना जन्म होईल. ते यावल तालुकामा कोळीस वस्ती खूप. या कोळीसपैकी एक कोळी राजाना पोटे मत्स्यगंधा नावानी पोर येलो ती व्यासनी मा. तिनं बरंच ते नंतर कधीतरी सांगतो. पण यावलमा बांबूना बनमा त्यांना जन्म व्हायले त्या गावनं नाव यावल यव्वल. त्यांनी महाभारत लिहिले, रामायणवाल्या कोळीने लिहिले. म्हणजे मोठा ज्या साहित्यिक आहेत त्या दोन्ही खानदेश. तिसरा एक साहित्यिक तुमले सांगा महाकवी कालिदास. महाकवी कालिदास बद्दल असं सांगतं की तो कोणत्या गावात जन्म व्हायला काय कोणले माहीत नाही. सातपुडा पाडमा कुठेतरी गवळी वस्तीमा त्यांना जन्म व्हायला. गवळी म्हणजे आहे. आता सातपुडामा गवळी वस्ती एकच आहे खानदेश. त्या खानदेशमा डोरक्या होता तो गवळी धनगर समजा पाहिजे. ते एक राजा होता. त्या राजानी पोर होती खूप हुशार होती. तिनं असा पण होता की माले संस्कृतमा जो आराई त्यानं सांगितलं धनगर सोंग. मोठमोठला पंडित होणार प्रधानना पोऱ्याने बी इच्छा होती. तिने सांगितलं की करा. पण तिनं इथलं ज्ञान कोणलेच नाही होत. शेवट बडासना पराभव करा तिने. मग या बडा पराभूत लोक एक मजार होणार बाई झालं म्हणे आपण असं करू इली का डोरक्यानं काय मग बांधत झालं म्हणे. मग कशी पस्ताई ती दखूत मध्ये प्लॅन करत आहेस. मग सातपुडा पाड महिने एक डोरक्या धरलाय असाला म्हणे. मग तडे अवगावड्या चाल नाही कालिदास. त्याला विचारत असणे म्हणे काय तू लगीन करसे का राजन पूर्ण सांग करतो ना म्हणे. हा मग आम्ही सांगतोस तसं करा. तू काही बोला नाही नुसतं गपचूप राहा. बाकीनं बोलानं कामे आम्ही करतो. त्याने कटिंग बिटिंग करी दाढी बिडी मस्त करी आणि भारी पोशाख घाल दिला. कोणतरी मोठा पंडित विद्वान सारखा ती मोठी पगडी बिगडी आणि ते भारी रेशमी वस्त्र सोहळं जे म्हणतात त्याले पितांबर उपरणं बिपरणं मोठा शास्त्री पंडित असा दिखायला गोरा पण तुम्हाला जातो लय घेत त्या राजदरबारमा. आणि बडा त्या गोया वेनात. मग त्यासने सांगा म्हणे अवामना गुरु आहे तुम्ही पूर्ण सांगे
त्याला सवाल जवाब करणार पण हे आठ एक आमना गुरु पहिल्यान बोलाव नाही आम्ही बडा त्यांना चेला आहे या बडा चेला असले जर त्या राजकुमारीने हारावं ते मग तो शेवट बोले म्हणजे चालेल बोलावं तिथे आता इथली बट ही मंडळी 5-50 ह्या बडा चेला वैसन बठेल आणि ती एकली साधी गोट आहे ना या बडा लोकेशन दिले हारावी साधे सवाल जवाब मग म्हणे आता लगीन कराय लगीन करा नंतर पहिली रातली त्यात नवरा बायको एक मजार होणार आता ती संस्कृतમાં बोले याला कुठे काय हा का ठोक तो आपला आयराणी ठोकी राहा त्यांना काळ म्हणजे 1500-1600 वर्षना काळ येतो उज्जैनना विक्रमादित्यना राजाना दरबारमा होता तो आता विक्रमादित्य 3 व्हायले त्यांनापैकी कोणता तरी एक विक्रमादित्य आता पहिला 1200 वर्षापूर्वी नाही एक 1600 वर्षापूर्वी नाही म्हणजे आपण पहिल्यांदा काय की आयराणीना पहिला शिलालेख 2000 वर्षापूर्वी त्यानंतर ना होय म्हणजे त्याला आयराणी भाषा येतो खानदेशी होता तो आई संस्कृत बोले तो आयराणी बोले मग तिने ध्यान मावणार अहो ती येडा कताड्या झाला तिने काय दे त्याला तू निघ जाय म्हणे तुला येत नाही काय नाही म्हणे जथा दव्या आडे वैताला निघ जाय म्हणे तू चालना घ्या ते पस्तावा करे की सालं बाईने आपला अपमान करा झाला मी संस्कृतनं पंडित होईल असतो तर एक काली मातानं मंदिर होत त्या मंदिरमा घ्या तर मोठमोठा पंडित होतात शास्त्री होतात त्यासना पाय धरात गुरु करा संस्कृत शिकणार संस्कृत शिकानंतर खूप मोठा पंडित व्हायला तो आणि मग परत घ्या बायकोला भेटाल बायको ती रागमाच होती पण त्याने संस्कृतમાં बोलायला सुरुवात करावं ती एकदम शरमाई गेली तिनं मनमा पोटमा प्रेम दाटवलं की आपला नवरा विद्वान होईल येईल मग ती म्हणे चला ते आपण संसार करू तो म्हणे जमाव नाही तू म्हणे मायस आहे म्हणे ढोरक्या हातातून सगळे जो लगीन करायला येतो आणि तू त्या ढोरक्याला हाकली दिना आणि तू त्याला जे काही बोलणी त्याने तीक लागी जन्मी पंडित होय म्हणजे आई पंडितले जन्म देणारी माहिती आहे तू म्हणे जन्मदाती आहे मी तुला सगळे संसार करू शकत आणि घ्यात मग तो विक्रमादित्यना दरबारमा बी घ्या काश्मीरमा बी घ्या विदिशामा घ्या श्रीलंकामा मरण व्हायले त्यानं ती बी मोठी कथा आहे ती आता काय सांगत नाही नंतर कधीतरी सांगतो ते त्याने नाटकेले केले शाकुंतल नावानं नाटक आहे अभिज्ञान शाकुंतल जगमाने 1 नंबर नाटक शेक्सपियरतून भारी नाटक येते जर्मन लेखक गटेने ज्या टाइमले ते वाच तिथे डोकावरली संतो नाचना होता त्या कालिदासनं एक काव्य मेघदूत हाई मेघदूत काव्य जगमा प्रसिद्ध आहे वाचा तुम्ही मराठीमा बी त्यानं अनुवाद आहे वाचिता खूप भारी आहे ते हाई मेघदूत काव्य जे यानी जी कल्पना आहे त्या म्हणजे काव्यमा जी कल्पना कथा ती कल्पना खानदेशी बाहेर लगीनमा एक गाणामा म्हणतोस ती कल्पना आहे ते काय मेघदूतमा एक गंधर्वले शाप देश देऊ की तू भूतलावर जाऊन पडशील त्यांना घर माहित नाही चालना घ्या तो भूतलावर ही पडना मग त्यांनी बायको ती बाग झुरणे लागणे माय मन नवरा कथा घ्या आणि काय घ्या खाय नाही पे नाही निरानाम लुकडी होई लुकडी व्हानंतर तिनं नुसता आडके राहिल्यात तिथे मनगट मायनं सोनानं कडवतं ते गई पडणं ते खाली पृथ्वीवर बरोबर तो पडेल होता त्यांना पुढे ते पडणं ते त्याने वय कर झालं म्हणे आहे ते मन बायको नाही झालं म्हणे मग आई पडणं म्हणजे तिने सुकाय गेली आपली आत्मा
नवरा कथा घेईन काय तिला काय सांगेल नाही आपण. तिला आता निरोप देना पडी की तू काही चिंता करू नको, मला शराब भेटेल, त्या शराबना दिन मोक्या होईना सरना तर मी परत येसू आणि आपला संसार पुन्हा सुरू होईल. पण हा निरोप देव कोण? आता कडवत जड ते खाली पडेल. मग वर हा पाय मग जाणार कोण? ते मेघदूत म्हणजे ढग, मेघुराया. त्याला बोलावं त्याने म्हणे आता रे काय रे म्हणे, तुमले माहिती तू कितला आडाव येतो. मेघदूत जवळ पाणी पाहिजे तो पडत नाही, आणि जवळ पडायला नको पाहिजे तो पडस. मग उद्धटच तो उन्हा म्हणे काय रे म्हणे आपलं एक काम कर म्हणे. काय काम आहे? म्हणून बायकोले निरोप सांगणार. सालदार आहे का म्हणे मी तुला काय जात आहे? अरे मला जाता येत नाही म्हणजे तुला दाडा आहे म्हणे. म्हणा काय फायदा आहे म्हणजे? अरे खूप मोठा फायदा आहे म्हणजे तुला. तू जाशी ना म्हणे ते रस्ता तरी एक ठून एक भारी गोष्टी तुला भेटते म्हणे. अचंबा करशे तू म्हणे काय? हा नियाकार बडा जंगले, आंबाना बन, सफरछान बडा झाड असले फळे लागेले. आता आंबानं बन म्हणल्यानंतर अख्खा भारतमा एकच जागा आहे, ती म्हणजे दडगाव, अक्राणी माल, नंदुरबार जिल्हा. आंबानं जंगल आहे सालतडे. आता ते कमी घेत आंबा असं कुठेच नाही. त्या लोकच आंबा खाऊन राहणार, पोतडं लिहावानं जंगलमा जावानं, कैऱ्या तोडानं भरल्यानं घरी ही सण आंबा पिकाडानं. तर ते आंबानं बंद तडे नर्मदाना काठवर अक्राणी माल माहिती म्हणजे खानदेशने त्याला माहिती होती बोरी, ते वर्णन आहे तडे. त्यानंतर त्याने सांगत नर्मदा फेसाळत वास म्हणे रस्ता तरी घ्या नर्मदा तर घेतला. ती बी खानदेश महिने सहस्रधारा म्हणजे 1000 धारा वैसन व्हायला. तर ते माहेशमती निभाग खानदेशना पानथाले असं ती 1000 धारा आहेत. तिने रावणनी काहीतरी तिनं प्रवास आडायले थांबले. ती हातमाईन स्टेशन 1000 धारास मावायला लागली. ती नर्मदा तुले भेटली. मोर नाची राहणार, मिठ्ठू गाणं म्हण राहणार, झाडले फांदी फांदीवर मवायला गेले. तुले पटीन ते खाय द्राक्षा आहेत तडे. आणि नर्मदा नदीवर बिलसने अशा मस्त अप्सरा सारख्या पुरी आणल्या होती. दकीसन येडावायचं असेल मग म्हणे मी जास म्हणे. मग तो जावायला तयार व्हाय ना, त्याने ती बघ निरोप लगे. आता हो कल्पना अशी आहे की ते कडस होणार नाही म्हणजे जड आहे, ते वरतून खाली पडणं आणि खालतून वर जावाले हलकी वस्तू पाहिजे म्हणजे ढग तो वर घ्या. हाही कल्पना आयरनीने एक गाणं आहे. ते गाणं असं आहे, गाय गव्हाने बांधच्या, गव्हानमा गाय बांधल्या म्हणे. राम धुईले रे गाय, लक्ष्मण सोडी देवासुर. राम तू गायनं दूध काढले, दूध काढाय गे, लक्ष्मण दांड्या सोड दे. शित्ता ताईले व दूध, तायल दूधनी पिवी साय, तिना वास सर्गे जाय. दगा कडत जड आहे खाली पडणं. आता आई वाप वर जाय राहिली आणि आई वर जाणारी वाप निरोप लई जाय राहिली. काय तडे लगीने त्या घरमा जसना घर ते दूध तपी राहणार. ते आपला पित्तर पाठामा उमरट पुंजतस, वडील न येऊ जाव रास म्हणे मराठी अशी कल्पना आहे खानदेश. आणि सानं उघडं ठिसाने स्वयंपाक करतं. मग हा वास स्वर्गपर्यंत जावायला पाहिजे. स्वर्गमा हाय ती कल्पना आहे. आणि तो वास जास आणि तो जो दूधना वास आहे सायना, तो त्या दल्ला दल्ली निरोप सांग म्हणे तुमना नातू न लगीन आहे, लगीनले येणं पडी तुमले. दल्ला दल्ली रडायला लागला. आता मरेल माणूस कुठे परत येस का भाई म्हणे नातून लगीन जायला पाहिजे होतं, परत येता येत नाही. ते त्यासाठी डोळ्या महिना आसू पडणार निघणार आणि त्या उमरटवर पडणार.
ते निरोप लायनात म्हणजे आपल्याकडे पित्तरपाटामा उमरट धुईसनी पूजा करतात गण पिया लावतात तांदूळ त्यावर टाकतात तिथे असू निरोप लायनात काय लायनात म्हणजे आम्ही येतोच लगीनले पण अडचण आमनी अशी आहे की देवबाना कायदा आठवण येत आहेत आमले यवानी नाही रज्जा आमना लोखंडी दरवाजा पण आम्ही सांगतो तिथलं काम करा बहीण भाषेले बोलावज्या आणि तपती आंघोळ करायच्या बहीण भाषेले लगीनमा बोलायल्या तापीमा अंग धुयल्या म्हणजे आम्ही तडे हजर आहेत असं समजा आई गाणं आहेत म्हणजे गाय गव्हाने बांधज्या राम धुईलेले गाय लक्ष्मण सोडी दे वासरू सीता ताईले व दूध तायल दूधनी पिवीस आहे आणि त्यांना वास सर्गे जाय स्वर्गे पित्तर आहे नांदती आमना शोभनले जात आमले येवानाने रज्जा आमना लोखंडी दरवाजा शे का नाही हाही कल्पना आहे का नाही म्हणजे आसू जड त्या उमरटवर पडणार आणि वास हलका वाप ती वर गई तीच कल्पना त्यान बायकोनं कडं खाली पडणं ते निरोप लई येऊन बायको सुकाय गे आणि अवडग वर जायचं तो निरोप सांगा आता आई गाणं जी नाही लिखत ती आडा नाही पाहिजे तिला संस्कृत येत नाही पण कालिदासले संस्कृतनं पंडित होता ऐराणी बी आहे कारण तो खानदेश आहे हाय ती गाणं माहिती कल्पना आहे हाय ती महाकाव्य खंडकाव्य तर असा या संस्कृतमध्ये गेले त्याचे खानदेशी आहेत त्या टाइमला लिखाणी भाषा संस्कृत होते म्हणून त्यासने ते संस्कृतमध्ये लिखत मग त्यानंतर बराच लेखक होणार आपल्याकडे महालिंगदास आईराव नावना एक खूप मोठा लेखक होता वाडगुडे आपलं बडगाव तालुकामा तटे नाव होतं आईराव आज बी तडे आईराव आहेत 400-500 घरे आहेत पाटील आहेत कुणबी पाटील माणूस बामन गुरु करा पोलीस पाटील की सोडदिनी साधू आहे घ्या आणि त्यांनी रामकृष्ण भट नावना एक बामन गुरु करी संस्कृत शिकना आणि संस्कृत महिना 5 ग्रंथ त्यांनी मराठीमा करत गद्य ग्रंथ मराठीमा पद्य करत आता महालिंगदास ज्ञानेश्वर बहीण महालिंगदास पर्यंत बराच लेखक होई मराठीमा पण त्या ज्ञानेश्वरी लिखानंतर प्रत्येक भजन कीर्तन अभंग लिखित देवजन लिखत मग ह्या भक्ती मार्गना बाहेर पडीसन पहिली लेखन मराठीमा करणारा लेखक हा ऐराणी भाषिक खानदेशी महालिंगदास आहे 5 ग्रंथ लिखत त्याने पंचोपाख्यान राजनीतीवर आहे राजकुमार असले शिकाडत करता या पंचोपाख्यान ग्रंथवरतून शिवाजी महाराजांनी राज्य घटना आज्ञापत्र तयार व्हायला दुसरा ग्रंथ आहे सिंहासन 32 त्याला विक्रम 32 बी म्हणतात मग राजा भोज त्याला विक्रमादित्यनं सिंहासन भेटणं त्या सिंहासनावर बटाल घ्या तो त्या सिंहासनमा बावल्या होत्यात 32 त्या बावलीसने सांगत हे बटू नको पहिले ना आमना प्रश्नांना उत्तर दे आणि मग त्या सवाल करतेस नाही जवाब देस तो सवाल जवाब त्या विक्रम 32 आहे सिंहासन 32 म्हणतात पंचतंत्र विक्रमादित्यने गोष्ट तुम्ही दाखलला पोरेसले बी सांगेले विक्रम वेताळ ती कथा ती मराठीमा लिहिणार पहिला माणूस संस्कृत माहीत तो आपला महालिंगदास आईराव शालिवत्राव एक ग्रंथ आहे अश्वपरीक्षा घोडानी परीक्षा 32 कोडी राहतीस घोडामा घोडानं परीक्षण करणं साधन आहे ते परीक्षण त्यामध्ये म्हणजे प्राणीशास्त्रानं तो ग्रंथ चाणक्य नीती संस्कृत महिना मराठीमा करत त्याने चाणक्य नीतीमा काय पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स म्हणजे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र म्हणजे भक्ती मार्गाने बाहेर जायचं मराठीमा पहिलं लिखाण करणारा माणूस महालिंगदास आईराव शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव 3रा भाग म्हणजे डायले दुसरा त्या लेखकने ते दिले आणि बराच लेखकच त्यावर लिखले नाना गद्रे नावना एक इतिहासकार होता त्यांनी बी लिखले त्यांना ग्रंथमा महाराष्ट्र महोदय
या ग्रंथामध्ये केली की महालिंगदास हरिराव हा पहिला असा लेखक आहे ज्यांनी मराठीमा भक्ती मार्गानं बाहेर जायचं लिखाण करेल. मग त्यानंतर ना आपला लेखक चांगला चांगला तुम्हाला माहिती सर आपला पहिला कादंबरीकार हरिनारायण आपटे परवा नाव होतं. म्हणजे मराठीमा कादंबरी लिखणार पहिला माणूस खानदेशी हरिनारायण आपटे हना आपटे. त्यानंतर धुळामा विका राजेवाडे इतिहास संशोधन केंद्र आहे. मराठीना सगळ्यात मोठा इतिहासना तो संग्रह तडे बडा बाड बीडबटा त्या मोडी बिडीना ग्रंथ ठेवले तो आपला धुळामा. मराठी भाषा समृद्ध करणारा लोक आहेत या. तुमचा तो बालकवी ठोंबरे माहिती धरणगावना आपला बहिणाबाई चौधरी आसोदानी नादो मानर त्यांनी बी मराठी भाषा समृद्ध करेल. आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी अहो तिसरा क्रांतिकारक. म्हणजे पहिला महालिंगदास हरिराव ज्यांनी भक्ती मार्गानं बाहेर जायचं पहिले मराठीमध्ये लिखाण करा. दुसरा हना आपटे 22 कादंबऱ्या लिख्यात पहिल्यांदा मराठीमा कादंबरी त्यांनी. आणि तिसरा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आपला पिंपळनेरना त्यांनी मराठी शब्दकोश तयार करेल. त्यासले पद्मश्री पुरस्कार बी भेटे. जे मराठी भाषेला आज जो अभिजात भाषांना दर्जा भेटणं आत्ताच भेटणं 5-6 महिना आहे तो त्या अभिजित भाषांना दर्जा मिळावा खानदेशी लेखकसना शिवना वाटा आहे. असा मोठला मोठला लेखक हो झालेत आपल्याकडे. पण त्यासनी त्या त्या टाईमनं जी भाषा आहे ती मग त्यासनी लिखाण करत पण ते आपला खानदेशी या सगळ्या खानदेशी साहित्यिक आहेत. मग आयराणी साहित्य नका. आयराणी साहित्य गट्यावरना गानाच माय लगीन कानबाईना गानाच माय आणि समृद्ध आहे. त्या मी 2-4 गाणं तुम्हाला बी सांगा. ते आकाजीनं एक गाणं आहे अथा आंबा तथा आंबा कैरी जोका खाय. आता काही लोक चुकीनं बोलतच त्या अथाने कैरी तथाने कैरी कैरी जोका काय आई असं चूक आहे. मग या अथाने तर त्यांना साळ काय माळ काय जमण्यात नाही जोका खाल असं नाही. ते कल्पना खूप भारी आहे. आंबा आता आंबा तथा आंबा कैरी जोका काय. कुटुंब म्हणजे आंबानं झाड. त्या आंबानं झाडले लागेल पोरे म्हणजे आंबा आणि कैरी म्हणजे पोर. काय कल्पना आहे बघा. म्हणजे आंबा हा सगळ्यात भारी फळ आहे. त्या झाडणी उपमा कुटुंब दिले. आता आंबा तथा आंबा कैरी जोका काय. म्हणजे दोन्हीकडे 2 भाव आहेत आंबा कैरी. देशनी बहीण लाडकी ती जोका काय राहिली. गावमा कशी बी राहिनी कधी बी हसत खेळत कुदत राहिनी. तिनाकडे वाकडी नजर करी कोणी दखू शकत नाही. कारण 2 वाघ सारखा भाऊ मागे पुढे उभा आहेत. आता आंबा तथा आंबा कैरी जोका खाय. काही भाग मग उच्च आंबा डप्पा कैरी कैरी जोका खाय आई बी बरोबर आहे. म्हणजे खाली कैरी जोका खाय राहिनी तिनावर छत्रछाया डप्पा व भाव आहे. त्यामुळे त्यानं संरक्षण आहे. आई इतली सुंदर कल्पना शे. आता निसर्गाचा असा नियम आहे की पिकेल फळ गळी पडस कच्च नाही पडत. मग याने काय म्हणाले कैरी तुटणी खडक फुटणं ती उपमा आहे. त्यामुळे कैरी ऐपोर आहे परकानं घर जाणारी येते. म्हणजे ती कैरी तुटणी खाली पडणी म्हणजे दुसरा कुटुंब म्हणेन गई. तो प्रसंग इथला दुखणा होता की ज्यानं दगडनं काहीच होई त्यांना बी डोळ्यामा असू घ्या. कैरी तुटणी खडक फुटणं जुई जुई पाणी वाय. जुई जुई पाणी वाय तठे रत्तन धोबी धोयवर रत्तन धोबी धोय तठे कसा ना बजारवर रत्तन धोबी धोय तठे तोडाच ना बजारवर. माय मला तोडा ली ठेवजो बंधूना हाती दिला. आता अहो रत्तन धोबी कोण आहे. रत्तन धोबी आहे तिथं मन आहे रत्न आहे. ते मन 2 धोय राहणं म्हणजे इथं बालपण माहेर महिने पड्या यादा ही राहणार 2 धोय राहणं.
आपण चावायला भेटणत ना. अरे काय दोन धुई राहणार आता नेतात मुलूक गोड सांग राहणार आवरा. म्हणजे ती तो रत्तन दोबी म्हणजे तिनं मन दाखल पण फाईन बटे आठवणी कराय नाही. रत्तन धोबी दोय झुईझुई पाणी वायतटे रत्त तिनं डोळ्या माहीन पाणी वाय राय ना माहेरनी यादमा आणि तटी तू रत्तन धोबी दोय राह. आणि मग ती मायले निरोप देस आकाजी हिरायने मन करता कल्ला ली ठेवजो तोडा ली ठेवजो आणि बंधूना हाटे जाळतो. बंधू म्हणा सोनाना पलंग पाडू मोतीना. अरे अशी समृद्ध भाषा आहे ती आयराणी. तिनं या मोठमोठा लेखक आहेत या अनामिक बाय आहेत ज्यासने या गाणं लिखेल त्यासले सलाम करस मी आणि आठे थांबस.